नमस्कार, स्वागत आहे तुमचं पूनम्स किचनमध्ये। तर तुम्ही पाहताय ना, या किती मस्त अशा मी रव्याच्या भातोड्या इथे केलेल्या आहेत। याच्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही आणि रवा सुद्धा आदल्या दिवशी भिजत घालायला लागत नाही। आयत्या वेळेस आपण ह्या भातोड्या करू शकतो आणि ह्या भातोड्या कागदावर सुद्धा आपण करू शकतो। तर या भातोड्या करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ सुद्धा लागत नाही, फक्त अर्ध्या तासामध्ये आपल्या रव्याच्या भातोड्या करून होतात। आता बघा, मी इथं एक पातेलं रव्यामध्ये एवढा कागद भरून भातोड्या केलेल्या आहेत। तर मी बघा एक पातेलं रवा चांगला स्वच्छ निवडून घेतलेला आहे। आता त्याच पातेल्याने आपण 8 पातेली एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे। तर बघा, मी इथं मोजून 8 पातेली पाणी ठेवलेलं आहे। 8 पातेले एका पातेल्याला हे परफेक्ट प्रमाण आहे रव्याच्या भातोड्याचं। आता या पाण्याला आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे। त्याच्यासाठी या पाण्यावरती झाकण ठेवायचं। झाकण ठेवल्यानंतर बघा, पाण्याला लगेच उकळी आलेली आहे। आता या उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। इथं मी 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, 2 चमचे जिरे घेतलेले आहेत, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे पापडखार घेतलेला आहे, तो या पाण्यामध्ये घालायचा। आता मी हे उकळलेल्या पाण्यामध्ये घातलेलं आहे। आता त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, पातेल्यामध्ये घेतलेला रवा एका हाताने आपण असा सोडायचा आहे पाण्यामध्ये आणि दुसऱ्या हाताने एका पळीने आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या कुठेही गाठी होणार नाहीत याची काळजी आपण घ्यायची आहे। तर बघा, मी हे पाण्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता पहिल्यांदा थोडंसं तुम्हाला हे पातळ वाटेल, पण जसं जसं शिजेल तसं पीठ आपले हे घट्ट होणार आहे। तर बघा, आपण पाहू शकता हे मी अशाच पद्धतीने सारखं असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता बघा, हे चांगलं मिक्स झाल्यानंतर थोडंसं पीठ घट्ट झालेलं आहे। आता अजून 10 ते 15 मिनटं आपल्याला हे असं शिजवून घ्यायचं आहे। तर बघा, 10 ते 15 मिनटं मी चांगलं पीठ शिजवून घेतलेलं आहे। आता आपलं पीठ चांगलं मस्त असं शिजलेलं आहे बघा। तर बघा, पीठ शिजण्यासाठी आपल्याला एकूण इथं 20 मिनटे लागलेले आहेत। पीठ चांगलं शिजलेलं आहे। आता मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे। तर मी आता भातोड्या घालण्यासाठी बघा, इथं कॉटवरती एक कागद घालून घेतलेला आहे। त्याच्यावरती अशा पद्धतीने आपण पळीने भातोड्या घालून घ्यायच्या। तर बघा, किती छान आणि मस्त भातोड्या घालून घेतलेल्या आहेत मी। आता ह्या 2 दिवस मी चांगल्या वाळवून घेतल्या, त्याच्यातीलच थोड्या भातोड्या मी इथं तुम्हाला तळून दाखवणार आहे। तर कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे। आता बघा, हे आपण भातोड्या तळून बघूया, किती छान आणि मस्त बघा तेलात टाकल्यानंतर आपली भातोडी दुप्पट चांगली फुललेली आहे बघा। तर बघा, आहेत की नाही रव्याच्या भातोड्या करायला सोप्या, कोणतीही पूर्वतयारी न करता फक्त अर्ध्या तासामध्ये आपल्या ह्या पीठ शिजवून तयार होतात। फक्त वाळण्यासाठी आपल्याला इथं 2 दिवस लागतात, नाहीतर अगोदर कोणतीही पूर्वतयारी आपल्याला करायला लागत नाही। तर बघा, किती छान आणि मस्त आपल्या भातोड्या इथं तळून झालेल्या आहेत। छान अशा कुरकुरीत भातोड्या आपल्या तयार झालेल्या आहेत बघा। मी तुम्हाला इथं एक तोडून सुद्धा दाखवते। तर याच्यामध्ये जिरं घातल्यामुळे तुम्हाला या भातोड्या थोड्याशा पिवळ्या रंगाच्या दिसत आहेत, पण अशाच पद्धतीने तुम्ही नक्की भातोड्या ट्राय करून बघा, खूप छान होतात ह्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।